हा व्हिडिओ जो आहे हा खास बिल्डर लोकांसाठी आहे असं म्हणू शकतो आपण. कारण की बघा, एक सामान्य माणसाचं स्वप्न असतं की आपलं घर व्हावं. गरीब असो किंवा श्रीमंत असो, प्रत्येकाला असं वाटतं की आपलं स्वतःचं हक्काचं असं घर असावं. मग ज्यांची परिस्थिती चांगली असते ते स्वतःचा बंगला बांधतात आणि काही लोक फ्लॅट घेतात. तर फ्लॅट घेणं म्हणजे सुद्धा स्वतःचं घरच आहे ना, ते हक्काचं आहे, जिथे आपल्याला कोणालाही भाडं द्यायचं नसतं. त्यामुळे लक्षात घ्या, प्रत्येक आयुष्याची कमाई जी असते ना, ती माणसं एका घरामध्ये लावतात. तर माझे जवळजवळ सगळ्याच असं म्हणजे मुंबईत आणि महाराष्ट्रामध्ये असे मोठे मोठे जे बिल्डर आहेत, बरेचसे बिल्डर माझे एकतर क्लायंट आहेत. ते अगोदरच काय करतात की प्लॅन माझ्याकडे, जशी ते जमीन घेतात त्यानंतर जमीन घेतल्यानंतरच मग तिथे भूमिपूजनापासून म्हणजे बिल्डिंगच्या खाली काय कुठल्या गोष्टी, कुठली रत्न वापरायची, कुठल्या पद्धतीने ती भूमीचं पूजन करून ती भूमी आधी शुद्ध करून मग तिच्यावरती बिल्डिंग जर बांधली तर तुम्हाला त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह वाईज जास्त प्रमाणामध्ये येताना अनुभव घेतलाय. तर अशा पद्धतीने एक एक गोष्ट करत करत मग फ्लॅट बनवताना मग तो कुठच्या दिशेने कसे दरवाजे, टॉयलेटची लाईन कशी टाकायची आहे, कसं आहे घरामध्ये कमीत कमी अग्नी, पाणी आणि देवघर एवढ्या जरी दिशा तुम्हाला व्यवस्थित करता आल्या, टॉयलेटची जागा व्यवस्थित सेट करता आली, तर प्रत्येकाला आपली जी वास्तू आहे ती शुभ म्हणजे संकेत देईल, त्याची उत्तरोत्तर वाढ होईल, त्याच्या आयुष्यामध्ये भरभराट होईल. आणि कसं असतं बघा, मी मुद्दाम का म्हटले की बिल्डर लोकांना बघा की आपल्याला जो आपण पैसा कमवतो, धनाची शुद्धी ही दानाने होते. आता दान तर प्रत्येक जण करतच, पण आपण एखादी वस्तू विकल्यानंतर सुद्धा एखादा व्यक्ती आपल्याला ब्लेसिंग देतो की बाप रे, ह्या घरात आल्यापासून ना माझं खूप चांगलं झालं. ही जी ब्लेसिंग आहे ना, ही तुम्हाला अजून खूप श्रीमंत करते, हे लक्षात ठेवा. त्यामुळे मी तुम्हाला म्हटलं की तुम्हाला तुमचा फायदा याच्यात आहे की त्यांच्या ब्लेसिंग्स ऑटोमॅटिक, पैसे तर मिळतीलच कारण की तुम्ही तुमच्याकडनं ते फ्लॅट घेतायत, पण त्याबरोबर ते तुम्हाला देतील ब्लेसिंग्स म्हणजे भरभरून आशीर्वाद. आणि त्या आशीर्वादांचा फायदा तुम्हाला जो पैसा मिळतो तो तुम्हाला लाभतो, तुमच्या कुटुंबियांना तो लाभतो आणि तुमची उत्तरोत्तर प्रगती करतो. म्हणून बिल्डर लोकांना माझं सरळ आवाहन आहे, जमीन घेतल्यानंतर ताबडतोब वास्तू कन्सल्टंटचा सल्ला घ्या. प्रत्येक गोष्ट ही व्यवस्थित करून मगच वास्तू तयार करा आणि मग ती विका. जय जगदंब, जय भवानी.